हाय फ्रेंड्स, आज आपल्याला डिनरमध्ये काय काय आहे ते बघूया. आज आपल्याला बनवायची आहे कांद्याची पात. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेऊया. त्यामध्ये जिरे मोहरी छान तडतडू देऊया. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊया. तोपर्यंत तुम्ही कांद्याची पात छान धुवून बारीक चिरून घ्या. मी अगोदर चिरून घेतलेली आहे. मिरची छान मिक्स करून घेऊया. मिरची छान परतल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घेऊया. कांद्याची पात छान मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. तुमच्याकडे कशी करता कांद्याची पात मला कमेंट करून नक्की सांगा. पातीमध्ये मीठ घातल्यामुळे पातीला पाणी सुटते आणि त्यामध्येच ती शिजल्या जाते. छान वाफ येते. आता आपण पात साईडला ठेवून देऊया. आता लगेच आपण दुसरी भाजी करून घेऊया. कढईमध्ये तेल घालून घेऊया. त्यामध्ये जिरे मोहरी घालूया. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालूया. कढीपत्ता थोडा परतून घेऊया. एका साईडला आपण कांद्याची पात पण हलवू, नाही तर ती खाली लागेल. आता बारीक चिरलेली सिमला मिरची घालूया. सिमला मिरची छान बारीक गॅसवर परतून घेऊया. सिमला मिरची आता छान बारीक गॅसवर परतत आहे. आता आपण इकडच्या गॅसवर कांद्याची पात घेऊया. बारीक गॅस करून सिमला मिरची परतू देऊया. आता कांद्याच्या पातीमध्ये दाण्याचा कूट घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपली कांद्याची पात रेडी आहे. तर ती बाजूला ठेवून देऊया आपण. सिमला मिरची आता छान परतल्या गेलेली आहे. तिला एकदा हलवून घेऊया. आता त्यामध्ये हळद 1.5 चमचा, लाल तिखट 1 चमचा, आंबारी मसाला 1 चमचा घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण अर्धा कप बेसन घालूया. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. बेसन खूप ड्राय वाटतं, त्यामुळे थोडंसं पाणी घेऊन पाण्याचा शिपका द्यायचा आहे. ते बघा, मी कसं दिला तसं द्या. थोडंसंच घालायचं आहे, जास्त नाही. आता छान मिक्स करून कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ देऊ. एका साईडने लगेच आपण पोळ्या करून घेऊया. बेसन छान शिजल्या गेलं पाहिजे. बेसन जोपर्यंत शिजत आहे सिमला मिरचीमधलं, तोपर्यंत आपल्या पोळ्या होत आहे. चला, आपली पोळी पण रेडी झालेली आहे. सिमला मिरची होत आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, सिमला मिरची छान परतल्या गेलेली आहे. तर तिला छान वाफ आलेली आहे. आपली स्वयंपाक आता रेडी आहे. काय काय बघूया. हे बघा, दुधातल्या शेवया, कांद्याची पात, सिमला मिरची आणि पोळी. या जेवा.